मारेगाव बालविकास कार्यालयाचा काळा बाजार, अंगणवाडी भरतीत लाचखोरी, दीपक कळमकर यांच्या मनमानी कारभारावर संताप. एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय मारेगाव येथे भ्रष्टाचाराचा गळस गाठला असून बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक कळमकर यांच्या मनमानी व लुटारू कारभाराने सर्व सीमा ओलांडली आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करत त्यांनी कार्यालयाला लाचखोरीचा अड्डा बनवली आहे. कार्यालयाची वेळ सकाळी 9:50 ते सायंकाळी 5:45 असताना अधिकारी दीपक कळमकर दुपारी 12 वाजता येऊन काही तासातच पळ काढतात, ज्यामुळे प्रशासकीय शिस्तीचा बोजवारा उडाला आहे. याहून गंभीर म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेत त्यांच्या थेट छत्रछायेत लाचखोरीचा बाजार मांडण्यात आला आहे. माहिती अधिकारातून उघड झाले आहे की पात्र उमेदवारांना डावलण्यासाठी थेट गुन्ह्यांमध्ये फेरफार करून ते वाढवून देण्यात आले आहे. अनेक अपात्र लोकांनी बोगस कागदपत्रे जोडत आणि लाखांची मागणी करून 80,000 रुपयांपर्यंत सेटलमेंट करत नोकऱ्या बळकावल्या आहे. संवेदनशील विभागात चाललेल्या या भ्रष्टाचारावर माहिती अधिकारातून पुराव्यांचे सत्य समोर आले आहे. आता प्रशासन सखोल चौकशी करून दोषी बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक कळमकर व दलालांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार का, याकडे संपूर्ण मारेगाव तालुक्याचे लक्ष लागले असून कारवाई न झाल्यास तीव्र जनक्षोभाचा इशारा देण्यात आला आहे. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.